ज्यांची मुलं घरी वाट बघत होती, कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, सगळे रस्ते जाम केले. आणि कसला शो तुम्ही करताय, कसलं प्रदर्शन करताय? मस्तीचं. उद्या सुद्धा सभा आहे, पण तेच तर मी म्हणतोय, ही पूर्ण छावणी तयार करायची, लष्करी छावणी. म्हणजे मी काल नाशिकला होतो, मोदी पण नाशिकमध्ये होते. त्या सभेमध्ये त्यांनी कांद्याच्या शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना अडवूनच ठेवलेलं, माझ्या शिवसैनिकांना अडवून ठेवलेलं. आणि कांद्याबद्दल बोला म्हटल्यानंतर त्याला उचलून बाजूला नेला आणि मोदीच स्वतः ओरडायला लागले, भारत माता की जय. उद्या जवळपास 25वी सभा महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी घेत आहेत. कधी? 25वी सभा उद्या. औरंगजेब पण 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलेला, पण महाराष्ट्र जिंकू नाही शकला आणि परत आग्रा नाही बघू शकला. एक प्रकारे उपमा देत आहे. उपमा नाही, मी फक्त एक यापूर्वी कसं काय झालं होतं महाराष्ट्रात त्याचं एक आठवण करून देतोय. उपमा देणार मी कोण? ज्या प्रकारे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं, पण माझं मत आहे त्यांनी आणखीन जमलं तर सभा घ्याव्यात महाराष्ट्रात. कारण 2009ला त्यांनी संपूर्ण देशभर 200च्या वर सभा घेतल्या आणि जिथे जिथे सभा घेतल्या होत्या तिकडे भाजपचा सुपडा साफ झालेला. प्रत्येक सभेमध्ये नकली शिवसेना असा उल्लेख तुमचा केला जातोय. 2 सभेमध्ये नकली संतान असं शिवसेना. काय झालं सांगतो. म्हणजे मी आता हे उपहासाने किंवा कुत्सिततेने बोलत नाही, जरी तुम्हाला वाटलं तसं, किंवा टोमणाही मारत नाहीये. शेवटी मोदी सुद्धा माणूस आहेत.